नमस्कार मंडळी, महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली। नुसतं महाराष्ट्रासाठीच नव्हे तर पूर्ण भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची 12 किल्ले, मराठा साम्राज्याच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे। ही खरंच एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी बांधलेल्या या किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणं ही एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण घटना आहे मित्रांनो। युनेस्कोच्या यादीत या 12 किल्ल्यांना स्थान मिळणं ही खरंच एक खूप मोठी ऐतिहासिक घटना घडलेली। तर हे 12 किल्ले नेमके कोणते आहेत आणि युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्याने नेमकं काय झालंय ते आपण बघणार आहोत। मित्रांनो, युनेस्को ही एक संयुक्त राष्ट्राची संस्था 1945 मध्ये स्थापन झाली होती। जगभरातले जे महत्त्वाचे स्थळ आहेत, वास्तू आहेत, जे नैसर्गिक वास्तू आहेत किंवा सांस्कृतिक स्थळे आहेत, ज्यांना जागतिक स्तरावर नेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जगामध्ये ज्याची ओळख पटणं, जगामध्ये सगळ्यांनी त्या गोष्टींना, वास्तूंना, त्या स्थळांना ओळखणं, तिथे भेटी देणं, पर्यटन स्थळाला चालना मिळणं, यासाठी युनेस्कोची स्थापना करण्यात आली होती। भारतामधील अनेक स्थळं, ठिकाणं युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत, ज्यामध्ये अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, ताजमहल, त्याबरोबरच महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश झाला। यामध्ये सोने पे सुहागा झाला असं आपण म्हणू शकतो। तर हे 12 किल्ले नेमके कोणते आहेत मित्रांनो? रायगड आहे, राजगड आहे, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, सालेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील एकमेव किल्ला आहे जिंजी। 11 किल्ले महाराष्ट्रातले आहेत आणि तामिळनाडूमधला जिंजी हा एक किल्ला आहे। असा 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये झालाय। त्यामुळे महाराष्ट्रात आणि भारतात आनंदाचं वातावरण आहे। आता या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झाल्या कारणाने यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, पर्यटक वाढतील, किल्ले जगभरात पोहोचतील, महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचेल, स्वराज्याचा इतिहास जगभरात पोहोचेल, मराठ्यांचा पराक्रम जगभरात पोहोचेल। यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचेच आपण आभार व्यक्त केले पाहिजेत। संभाजीराजे छत्रपती यांनी देखील खूप प्रयत्न केले, सरकारने देखील प्रयत्न केले, देवेंद्र फडणवीसांनी देखील यासाठी प्रयत्न केले, त्याबद्दल त्यांचे देखील आभार। त्याचबरोबर तमाम महाराष्ट्रातील जनतेचे देखील अभिनंदन। ही एक आनंदाची बातमी आहे। महाराजांच्या किल्ल्यांचा, मराठा साम्राज्याचा इतिहास आता जगात पोहोचणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीत झालाय त्याबद्दल तुमचं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा। भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद।